नमस्कार सर्वांना. राजकीय घडामोडींचा हा आपला 6वा भाग आणि अंतिम भाग. जानेवारी 2024 ते मार्च 2024 पर्यंतच्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत त्या सर्व राजकीय घडामोडी या आजच्या लेक्चरमध्ये आपल्या संपत आहेत. आणि आजचं छोटंसं लेक्चर असेल, साधारणपणे 25-30 मिनिटाचं असण्याची शक्यता आहे. तर उरलेले प्रश्न आपण काही समजावून घेणार आहोत आणि मग राजकीय घडामोडी संपल्या की पुन्हा एकदा आपण नवीन आर्थिक घडामोडींना सुरुवात करतोय. तर या ठिकाणी आपण सुरुवात करतोय राजकीय घडामोडींना. आजचा आपला पहिला महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे पहा. कालच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेलं, परवाच्या लेक्चरमध्ये, की भारतीय न्याय संहिता कायदा 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा 2023 आणि भारतीय साक्ष कायदा 2023 हे 3 नवीन गुन्हेगारी कायदे कधीपासून अंमलात येणार आहेत हे आपण अभ्यासलं होतं. कधीपासून अंमलात येणार आहेत पहा. 1 जुलै 2024, 15 ऑगस्ट 2024, 9 सप्टेंबर 2024 आणि 11 ऑक्टोबर 2024 कधीपासून अंमलात येणार आहेत हे पण विचारतील. लक्षात येतं कधीपासून अंमलात येतील ओळखा. 1 जुलै 2024 पासून अंमलामध्ये येतील. भारतीय न्याय संहिता कायदा 2023 तीनही कायदे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा 2023 आणि भारतीय साक्ष कायदा 2023 हे 3 नवीन गुन्हेगारी कायदे कधीपासून अंमलात येणार आहेत. तर 1 जुलै 2024 पासून अंमलात येणार आहेत. मग याच्याविषयी संपूर्ण स्पष्टीकरण आपण अभ्यासलंय मागच्या काही लेक्चर्समध्ये. पण प्रश्न कसा विचारला जाईल या दृष्टिकोनातून आपण एक रूपरेषा पाहतोय. याच्यानंतरचा प्रश्न पहा. 22 जून 2024 रोजी आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची एकमताने निवड करण्यात आलेली आहे. आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी 22 जून 2024ला. मग वेगवेगळी नाव आहेत. नारा लोकेश, वाय सत्यकुमार, गोरंटला बुचय्या, अय्यन्ना पातुर्डू. तर आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची एकमताने निवड केली गेलेली आहे. लक्षात आलं. त्याच्यामध्ये अय्यन्ना पातुर्डू असं त्यांचं नाव आहे. अय्यन्ना पातुर्डू यांची आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. कधी निवड झाली आहे? जून 2024 मध्ये. आपण म्हणतोय 22 जून 2024 मध्ये. लक्षात आलं. पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. केरळ राज्याचे पुढीलपैकी कोणते नामांतर करण्यासाठीचा प्रस्ताव केरळच्या विधानसभेमध्ये 24 जून 2024 रोजी एकमतानं मंजूर करण्यात आलेला आहे. केरळचं नाव बदललं जात आहे. आता केरळचं नाव काय होणार आहे पहा. याच्यामध्ये केरळुम, केरळम, केरळीम, केरळाद काय नाव ठेवलं जाणार आहे? नवीन नाव एकमतानं मंजूर झालाय. केरळच्या नवीन नावाचा प्रस्ताव केरळच्या विधानसभामध्ये 24 जून 2024 रोजी एकमतानं मंजूर झाला. कोणतं नवीन नाव ठेवलं जाईल याविषयी आपल्याला प्रश्न विचारला जाईल. ते हे लक्षामध्ये ठेवायचं. केरळम हे नाव ठेवलं जाणार आहे. केरळम. लक्षात आलं. केरळचं नवीन नाव काय असेल तर केरळम हे नवीन नाव असेल. तर हा प्रस्ताव केरळच्या विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर झालेला आहे. तुमच्या लगेच लक्षामध्ये राहील. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आजचा आपला पुढचा प्रश्न आहे. सुरमा पाधी यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे? नुकतीच सुरमा पाधी यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे? मणिपूर, मेघालय, ओडिशा, हिमाचल प्रदेश. सुरमा पाधी यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे? कोणत्या राज्याच्या? ओडिशा राज्याच्या. लक्षात ठेवायचं. सुरमा पाधी यांची ओडिशा राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी नेमणूक झाली. अलीकडच्या कालावधीमध्ये नेमणूक झाली. लक्षात आलं. हे बिनविरोध निवड झाली. आणि जर आपल्याला विचारलं बिनविरोध निवड झालेली दिसून येते. बिनविरोध निवड झालेली दिसून येते. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढीलपैकी कोणाची जून 2024 मध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली अलीकडच्या कालावधीमध्ये? म्हणजे जून 2024 पर्यंत काही महत्त्वाचे मुद्दे आपण मार्च
ते जानेवारी ते मार्च 2024मध्ये सुद्धा घेतलेले आहेत. आणि तिथून पुढच्या येणारे एप्रिल, मे, जून हे आपण पुढे अभ्यासणार आहोत. पण तरीसुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आत्ताच अभ्यासूयात. जून 2024मध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली? कंवर सिंह तंवर, ओम बिर्ला, संजीव बालियान, कोडीकुनील सुरेश. कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? त्याचं ओम बिर्ला हे आपलं उत्तर आहे. ओम बिर्लांची जून 2024मध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. लक्षात आलं? यांना विरोधी पक्षाचे उमेदवार कोण होते? कोणत्या पक्षाचे होते? काँग्रेस पक्षाचे होते. कोण विरोधी पक्षाचे उमेदवार होते? कोडीकुनील सुरेश यांच्या विरोधात होते. आणि हे दोघं जण उभारले होते. ओम बिर्ला त्याच्यामध्ये निवडून आलेत. जून 2024मध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला कोणाच्या विरोधात निवडून आलेत? कोडीकुनील सुरेश यांच्या विरोधामध्ये निवडून आलेत. आणि हे राहुल गांधींच्या पक्षाचे म्हणजे काँग्रेस पक्षाचे आहेत. लक्षात आलं? इंडियन नॅशनल काँग्रेस. आणि ते ठिकाणी BJPचे ओम बिर्ला हे जून 2024मध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली. लक्षात आलं? आता यांचा जर विचार केला, या कोडीकुनील सुरेश मोठं व्यक्तिमत्व आहे. 8 वेळा खासदार आहेत काँग्रेसचे. म्हणजे त्यांच्या भागामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांमध्ये किती मोठी पकड असणार आहे? कारण सलग 8 वेळा खासदार असणं ही मोठी गोष्ट आहे. लक्षात आलं? आणि यांची याच्या अगोदर लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती का? तर यांची सुद्धा याच्या अगोदर लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. 1952मध्ये झाली होती, 1967मध्ये झाली होती, 1976मध्ये झालेली होती लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड. लक्षात आलं? आणि ही 4थ्या वेळा ते निवडणूक लढवत होते. पण ओम बिर्ला यांनी ही निवडणूक जिंकली आणि लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्लांची नेमणूक झाली. लक्षात आलं? आता विचार करा, ओम बिर्ला कोणत्या ठिकाणचे सदस्य आहेत? कुठून निवडून येतात? पहिल्यांदा खासदार कधी झाले होते? 2014मध्ये. हे 2014मध्ये पहिल्यांदा खासदार झाले होते. आणि कोणत्या मतदारसंघामधून निवडून येतात? राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघामधून ते निवडून येतात. तशा प्रकारे जून 2024मध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्लांची नेमणूक झाली आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात राहील. पुढे जाऊयात. दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांसाठी कोणत्या राज्य सरकारनं 50 वरून 65% केलेलं आरक्षण पाटणा उच्च न्यायालयानं रद्द केले? पाटणा उच्च न्यायालयानं रद्द केलं म्हणजे सरळ सरळ आपल्याला उत्तर माहिती आहे, ते बिहारचंच असणार आहे. बिहार हे आपलं उत्तर असणार आहे. कारण पाटणा उच्च न्यायालय म्हटलं की बिहार. तर दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांसाठी बिहार राज्य सरकारनं 50% वरून 65% केलेलं आरक्षण कोणत्या उच्च न्यायालयानं रद्द केलेलं आहे? पाटणा उच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? आणि हे कधी केलेलं होतं आरक्षण? जातीनिहाय सर्वेक्षण केलं होतं नितीश कुमारांनी. आपण याचा अभ्यास पण केला. जाती गणना केलेलं बिहार पहिलं राज्य आपण म्हणतो. तर हे जातीनिहाय सर्वेक्षण केलं आणि नितीश कुमार सरकारनं सांगितलं की यांचं आरक्षण वाढवलं पाहिजे. तर मग यांचं आरक्षण वाढवलं, 50% वरून 65% केलं आणि हे आरक्षण पाटणा उच्च न्यायालयानं रद्द केलेलं आहे. पुढे जाऊयात. लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी प्रोटेम स्पीकर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रोटेम स्पीकर याची एक मजेशीर गोष्ट मी तुम्हाला राज्यघटनेच्या लेक्चर्समध्ये सांगितली की रचना कशी कशी होती, काय काय झालं, सुरुवातीला कोणते प्रश्न निर्माण झाले, प्रोटेम स्पीकर पद कसं निर्माण झालं. पण या ठिकाणी प्रोटेम स्पीकर म्हणजे काय? संसदेचे जे सदस्य निवडून येतात तर त्यांना शपथ द्यावी लागते. शपथ घेतल्याशिवाय त्यांना संसदेचं सदस्यत्व प्राप्त होत नाही. मग अशा वेळी प्रोटेम स्पीकर त्यांना शपथ देत असतात. आता लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? म्हणजे प्रोटेम स्पीकर म्हणून कोणाची निवडणूक करण्यात आली. आणि प्रोटेम स्पीकर म्हणून कोणाला संधी दिली जाते? अनुभवी व्यक्तीला. म्हणजे वयाने नाही, जास्तीत जास्त वेळा जे निवडून आलेले आहेत
जे अनुभवी आहेत त्यांना प्रोटेम स्पीकर म्हणून संधी दिली जाते. आता तो विषय नाही आपला या ठिकाणी चर्चा करण्याचा. आपल्याला इथे काय लक्षामध्ये ठेवायचं आहे, लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी प्रोटेम स्पीकर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? कोडी कुन्नील सुरेश, भर्तृहरी महताब, TR बालू, संदीप बंद्योपाध्याय. कोणाची नेमणूक करण्यात आली होती? महत्वाचं आहे. भर्तृहरी महताब यांची नेमणूक करण्यात आलेली होती. लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी म्हणजे प्रोटेम स्पीकर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती? तर भर्तृहरी महताब यांची नेमणूक करण्यात आलेली होती. मी तुम्हाला काय म्हटलं, ज्येष्ठ व्यक्तीला हा मान दिला जातो. अनुभवानं ज्येष्ठ, वयानं नाही, अनुभवानं ज्येष्ठ. मग हे अनुभवाने ज्येष्ठ होते का? हो, हे 7 वेळा निवडून आलेत खासदार म्हणून. अनुभव किती असेल? 7 वेळा निवडून आलेत. कुठून निवडून येतात? हे भाजपचे खासदार आहेत. कटक मतदारसंघातून, ओडिशाच्या कटक मतदारसंघामधून हे निवडून येतात. कधी कधी विधानात तुम्हाला विचारलं समजा या प्रोटेम स्पीकर विषय, ते लक्षात ठेवा. भर्तृहरी महताब यांनी शपथा दिलेत सगळ्या नवीन निवडून आलेल्या खासदारांना. आणि 7 वेळा आपण म्हटलं की अनुभवी व्यक्तीला प्राधान्य दिलं जातं, तर 7 वेळा हे खासदार म्हणून निवडून आलेत. आणि कुठून? कटक, ओडिशा या ठिकाणावर भाजपचे खासदार आहेत. आता विचार करा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यांना प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्त केलं होतं. घटनेच्या कोणत्या कलमान्वये यांना प्रोटेम स्पीकर म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी नेमलं होतं असं तुम्हाला विचारलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कोणत्या कलमान्वये यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नेमणूक केली होती असं विचारलं तुम्हाला. काय कराल? सांगता येते कलम 95(1) अन्वये यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेली होती. कोणत्या कलमान्वये हे केलं गेलं? कलम 95(1) अन्वये हे करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रोटेम स्पीकर म्हणून भर्तृहरी महताब 7 वेळा कटक, ओडिशा मतदारसंघामधून निवडून आलेलं व्यक्तिमत्व आहे, अनुभवी व्यक्तिमत्व आहे. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कलम 95(1) अन्वये त्यांची प्रोटेम स्पीकर किंवा हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केलेली होती. हंगामी अध्यक्ष आणि प्रोटेम स्पीकर म्हणजे काय? नवीन जे सदस्य निवडून आलेत, जोपर्यंत त्यांना शपथ दिली जात नाही तोपर्यंत ते संसदेचे सदस्य होऊ शकत नाहीत. त्यांना शपथ द्यावी लागते सदस्यत्वाची. आणि मग त्यासाठी प्रोटेम स्पीकरचं पद निर्माण केलं गेलेलं आहे. लक्षात आलं? आणि मग लोकसभा अध्यक्षांची निवड होते आणि हे पद संपुष्टामध्ये येतं. लक्षात आलं? मग कोण निवडून आलं होतं म्हटलं आपण? ओम बिर्ला निवडून आले होते नंतरच्या काळात. पण अगोदर यांनी सगळ्यांना शपथा दिल्या प्रोटेम स्पीकर म्हणून भर्तृहरी महताब यांनी. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढे जाऊयात. पुढीलपैकी कोणती आंध्र प्रदेशाची एकमेव राजधानी असेल अशी घोषणा एन चंद्रबाबू नायडू यांनी केलेली आहे. संयुक्त राजधानी होती अगोदर आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची. आता आंध्र प्रदेशाची एकमेव राजधानी असेल अशी घोषणा एन चंद्रबाबू नायडू यांनी केली. कोणती? अमरावती. त्याच्यानंतर जे यांच्या अगोदरचे मुख्यमंत्री होते त्यांनी 2 राजधान्या तयार केल्या होत्या. तर आता चंद्रबाबू नायडू काय म्हणतात की आंध्र प्रदेशाची एकमेव राजधानी असेल ती कोणती असेल? तर अमरावती असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. सोफिया फिरदौस या कोणत्या राज्यातील पहिल्या मुस्लिम आमदार ठरल्या आहेत? कोणत्या राज्यातील पहिल्या मुस्लिम आमदार ठरलेल्या आहेत? सोफिया फिरदौस हिमाचल प्रदेश, तेलंगणा, सिक्कीम, ओडिशा कोणत्या राज्यामधील आहेत? ओडिशा राज्यामधील आहेत. ओडिशा. सोफिया फिरदौस या ओडिशा राज्यामधील पहिल्या मुस्लिम आमदार ठरलेल्या आहेत. लक्षात आलं? यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. आणि किती मतांनी यांनी पराभव केला होता? तर 8001 मतांनी पराभव करून ते निवडून आलेत. मतांनी पराभव केला होता. तर ह्या ओडिशा राज्यामधील पहिल्या मुस्लिम आमदार ठरलेल्या आहेत. आता आणखी एक गोष्ट यांच्याविषयी लक्षात ठेवायची की
आपण यांना काय म्हणतो, सोफिया फिरदौस. हे उच्च शिक्षण झालं यांचं. IIM बेंगळुरू या ठिकाणावरून त्यांनी पदवी घेतली आहे. मॅनेजमेंटची पदवी यांच्याकडे. मग हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. IIM बेंगळुरू या ठिकाणावरून त्यांनी मॅनेजमेंटची पदवी घेतलेली आहे. अशा प्रकारे सोफिया फिरदौस या ओडिशा राज्यातील पहिल्या मुस्लिम आमदार ठरलेल्या आहेत. पूर्णचंद्र महापात्रा हे भाजपचे यांचे प्रतिस्पर्धी होते. त्या पूर्णचंद्र महापात्रांना 8001 मतांनी पराभूत करून त्या निवडून आलेल्या आहेत. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ओडिशा राज्यातील पहिल्या मुस्लिम आमदार ठरल्याशिवाय त्यांनी IIM बेंगळुरू या ठिकाणावरून म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या बेंगळुरू या ठिकाणावरून मॅनेजमेंटची पदवी त्यांनी घेतलेली आहे. उच्च शिक्षित आहेत. पुढे जाऊयात. कोणत्या उच्च न्यायालयानं रजिस्ट्रीमधील महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा धोरण सुरू केलं आहे? कोणत्या उच्च न्यायालयाने रजिस्ट्रीमधील महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा धोरण सुरू केलं आहे? अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय, तेलंगणा. कोणत्या राज्यानं सुरू केलं आहे? ओळखू येतं? कोणत्या राज्यानं? सिक्कीम राज्यानं सुरू केलं, हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? आता आपण या ठिकाणी काय म्हणतो, कोणत्या उच्च न्यायालयानं, सिक्कीम उच्च न्यायालयानं रजिस्ट्रीमधील महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा धोरण सुरू केले. कोणत्या उच्च न्यायालयाने आपल्याला विचारते? सिक्कीम उच्च न्यायालयानं. आता पहा, महिला कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारची रजा लागू करणारं हे सिक्कीमचं उच्च न्यायालय देशातलं पहिलं उच्च न्यायालय ठरलं आहे. आता प्रश्न कसा विचारतील पुन्हा एकदा. हे विचारलंच, कोणत्या उच्च न्यायालयानं. म्हणजे महिला कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारची रजा देणारं सिक्कीमचं उच्च न्यायालय देशातलं पहिलं उच्च न्यायालय ठरलंय, हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. कोणत्या वर्षापासून हैदराबाद ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची संयुक्त राजधानी होती? संयुक्त राजधानी होती. याच्या अगोदर पण मी उल्लेख केला. कोणत्या वर्षापासून? 13, 15, 14, 18 2014 पासून होती. लक्षात आले? आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा करण्यात आलेला होता 2014 मध्ये. आणि मग आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही जी दोन राज्य होती त्यांची संयुक्त राजधानी म्हणून हे हैदराबाद हे शहर होतं 2014. आपण म्हणतो संयुक्त राजधानी होती 2014 पर्यंत. आणि मग पुढच्या कालावधीमध्ये 2 जून 2014चा तो दिवस होता की आंध्र प्रदेशाचं विभाजन झालं आणि तेलंगणा राज्याची स्थापना झालेली होती. आणि या दोन राज्यांची जी स्थापना झाली तेव्हापासून हैदराबाद जवळजवळ पुढची 10 वर्ष आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांची संयुक्त राजधानी होती. दोन्ही राज्यांची राजधानी होती. म्हणजे कधी? 14 पासून पुढे 10 वर्ष आपण म्हणतोय. आंध्र प्रदेशाचं विभाजन कधी झालं होतं? 2 जून 2014ला विभाजन झालं होतं काँग्रेसच्या काळात. तेलंगणा राज्याची स्थापना झाली आणि तेव्हापासून आपण म्हणतोय जवळपास 10 वर्षे पुढची आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांची राजधानी हैदराबाद होती. लक्षात आलं? पुढे जाऊयात. सर्वोच्च न्यायालयाच्या लिंग संवेदना आणि अंतर्गत तक्रार समितीचा अध्यक्ष कोण आहेत? सर्वोच्च न्यायालयाच्या लिंग संवेदना आणि अंतर्गत तक्रार समितीचे अध्यक्ष कोण आहेत? महालक्ष्मी पवानी, सुखदा प्रीतम, मीनाक्षी अरोरा, न्यायमूर्ती हिमा कोहली. कोण आहेत? ओळखू येते तुम्हाला? कोण आहेत? न्यायमूर्ती हिमा कोहली. सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या लिंग संवेदना आणि अंतर्गत तक्रार समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती हिमा कोहली आहेत. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये या समितीची पुनर्रचना केली आहे सर्वोच्च न्यायालयाने. अलीकडच्या कालावधीमध्ये कोणत्या समितीची पुनर्रचना सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे? तर या समितीची लिंग संवेदना आणि अंतर्गत तक्रार समितीची पुनर्रचना अलीकडच्या कालावधीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केली. अलीकड म्हणजे कधी? अगदी अलीकडे 31 मे 2024ला केले. किती सदस्यांची समिती ही? या समितीचा तुम्ही विचार केला
तर या समितीमध्ये 12 सदस्य आहेत, 12 सदस्य आहेत या समितीमध्ये. तर या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर न्यायमूर्ती हेमा कोहली आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात राहील. पुढे जाऊयात. 18व्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणत्या पक्षाला. भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष का तृणमूल काँग्रेस? आपल्याला माहिती आहे सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या. किती मिळाल्या होत्या भाजपला जागा? 240 मिळाल्या होत्या. काँग्रेसला किती जागा मिळाल्यात? आपल्याला ह्या जागा तर सहज लक्षात राहतात, 99 आहेत. तर सर्वाधिक जागा मिळणार पक्ष त्याच्यानंतर मिळालेला पक्ष आहे काँग्रेस 99. समाजवादी पक्षाचा विचार केला तर समाजवादी पक्षाला 37 जागा मिळालेल्या आहेत. लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर तो तृणमूल काँग्रेस, तृणमूल काँग्रेसचा विचार केला तर 29 जागा मिळालेल्या आहेत. अशा प्रकारे आत्ताची जी 18व्या लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या? भारतीय जनता पार्टीला मिळाल्या. पण एवढा सोपा प्रश्न आपल्याला विचारणार नाही आहेत. पण या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी क्रम लावा म्हटलं तर मग मात्र हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस. लक्षात आलं. पुढे जाऊयात. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले शंकर ललवानी कोणत्या राज्यातील खासदार आहेत? सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले उमेदवार कोणते आहेत हे पण विचारते. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले उमेदवार कोण आहेत? शंकर ललवानी आहेत. कोणत्या राज्यातील ते खासदार आहेत? उत्तराखंड, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड असं पण विचारतील. कोणत्या राज्यातील आहेत? मध्य प्रदेश राज्यातील आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले शंकर ललवानी हे कोणत्या राज्यातील खासदार आहेत? मध्य प्रदेश राज्यातील खासदार आहेत. कोणत्या मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत? हे इंदौर, हे जे आहेत ते इंदौर मतदारसंघातून निवडून आलेत. इंदौर मध्य प्रदेशामधील इंदौर मतदारसंघ, त्यांचा मतदारसंघ सुद्धा विचारते. किती मताधिक्य मिळाले यांना? आपण म्हणतोय सर्वाधिक मताधिक्याने. किती मताधिक्य? सर्वाधिक म्हणतोय आपण 11,75,092 मताधिक्य मिळाले यांना. 11,75,092 एवढं मताधिक्य प्राप्त झालेलं आहे. लक्षात आलं. आणि हा क्रम लागतो. सर्वात जास्त मताधिक्यानं 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले शंकर लालवानी कोणत्या राज्यातील खासदार आहेत? मध्य प्रदेश. कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेत? इंदौर. आणि मतधिक्य किती आहेत? 11,75,092. लक्षात आलं. पुढे जाऊयात. रवींद्र वायकर हे 2024च्या लोकसभा निवडणुकीत किती मतफरकाने निवडून आलेत? कमीत कमी किती मतफरकाने निवडून आलेत? 48, 58, 68, 78. किती? 48. रवींद्र वायकर हे 2024च्या लोकसभा निवडणुकीत किती मतफरकाने निवडून? 48 मतफरकाने निवडून आलेत फक्त. लक्षात आलं. पुढे जाऊयात. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न, 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये नोटा पर्यायाला सर्वाधिक मते पडलेली आहेत? 2024च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघामध्ये नोटा पर्यायाला सर्वाधिक मते पडलेली आहेत? नागपूर, जयपूर, इंदौर, पुणे. कोणत्या मतदारसंघामध्ये पडलेले आहेत? ओळखता येते नोटा या पर्यायाचा वापर. नोटा म्हणजे काय? नन ऑफ द अबव म्हणजे नोटा. लक्षात आलं. सर्वाधिक कुठे मतं पडली या नोटा या पर्यायाला? इंदौर. इंदौर या ठिकाणी पडलेली आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये नोटा पर्यायाला सर्वाधिक मतं पडली? इंदौर मतदारसंघामध्ये पडली. नन ऑफ द अबव म्हणजे नोटा. लक्षात आलं. संपूर्ण भारतामध्ये 1% मतं पडलीत नोटा पर्यायाला. संपूर्ण भारताचा विचार केला तर 0.99% मतं पडलीत म्हणजे 1% आपण म्हणत नोटा पर्यायाला मतं दिलेली आहेत. लक्षात आलं. म्हणजे जवळजवळ संपूर्ण भारताचा विचार केला
तर संपूर्ण भारतामध्ये 63.5 लाख मतं नोटा पर्यायाला दिलेली आहेत लोकांनी. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आणखी एक गोष्ट घडली आहे. आपण म्हणतोय की इंदौर एकाच मतदारसंघामध्ये 2 लाखांपेक्षा जास्त मतं नोटाला मिळालेली पहिली घटना आहे. लक्षात आलं? एकाच मतदारसंघामध्ये 2 लाखांपेक्षा जास्त नोटाला मतं प्राप्त होणारी ही पहिली वेळ आहे. तर अशा प्रकारे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये नोटा पर्यायाला सर्वाधिक मतं मिळाली? इंदौर. संपूर्ण भारताचा विचार केला तर एकूण 0.99% मतं मिळालीत. आपण म्हणतोय सर्वाधिक मतं नोटा पर्यायाला इंदौर शहरात मिळालीत. किती मिळाली असतील? 2,18,674 एवढी मतं मिळाली. मग आपण याच्या अगोदर उल्लेख केला होता एकाच मतदारसंघामध्ये 2 लाखपेक्षा जास्त मतं नोटाला मिळणं अशी घटना प्रथमच घडली आहे. लक्षात आलं? इंदौर मतदारसंघ. तर हे आपलं राजकीय घडामोडी या ठिकाणी आपल्या संपतायत. जानेवारी ते मार्च 2024 आणि त्याच्या पुढच्याही काही घडामोडी आपण अभ्यासल्या मे जूनमधल्या. त्या थोडक्यात अभ्यासल्या, पण त्या सविस्तरपणे पुढच्या काही लेक्चरमध्ये आपण अभ्यासूयात. पण सध्या जानेवारी ते मार्च हा टप्पा पूर्ण करण्याच्या आपण मार्गावरती आहोत आणि याच्या पुढच्या लेक्चरपासून आर्थिक घडामोडी जानेवारी ते मार्चच्या सुरू होणार आहेत. तर या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.